म्हणजे अतिशय बोरिवलीसाठी जे 1.5 तासाचं 2 तासाचं अंतर अगदी 15 मिनिटावर येणार आहे. 10 किलोमीटरचा हा ट्विन टनेल आहे आणि याचं काम ठाण्याकडून सुरू झालेलं आहे आणि बोरिवलीकडून देखील आता त्या ठिकाणी असलेली जी काही स्लम्स आहेत त्यांना देखील तिथून रिहॅबिलेट करून तिकडून देखील काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हा टनेल 28 डिसेंबर पर्यंत कंप्लीट होईल अशा प्रकारचं टार्गेट आहे. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी हा टनेल ट्विन टनेल बिफोर डेट झाला पाहिजे अशा प्रकारची युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या विभागाचा मंत्री म्हणून मी देखील या ठाणे बोरिवली हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि ज्या ज्या काही अडचणी येतील त्या दूर केल्या जातील. लवकरच हा जो काही वाहतूक कोंडीमुक्त ठाणे ते बोरिवली हा महामार्ग जो आहे हा सुकर होईल. आणि त्याचवेळी आता काही वेळापूर्वी असं म्हटलंय की ठाणे बोरिवली करताना तिथे आसपास जे रहिवासी आहेत किंवा तिथे जो फॉरेस्ट एरिया आहे तिथले प्रिकॉशन घेतले जाणार आहे. रहिवासी जे आहेत त्यांना जो काही या टनेलमुळे त्यांची जी काही गैरसोय होणार होती ती देखील आम्ही दूर केलेली आहे आणि हा टनेल थोडा एक्सटेंड केलेला आहे जेणेकरून आणि त्यामुळे त्या भागातले नागरिकांची जी काही गैरसोय होणार होती ती दूर होणार आहे. काही ठिकाणी एलिव्हेटेड पोर्शन करावा लागेल आणि म्हणून आपण कुठलाही प्रकल्प करत असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये याची पूर्ण दक्षता MMRDला घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर उत्तन ते विरार हा एक 55 किलोमीटरचा सागरी महामार्ग देखील या ठिकाणी प्रस्तावित आहे. जवळपास 52,000 कोटी याला खर्च आहे आणि याचं काम देखील जे आहे त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे आणि लवकरच त्याच्या पुढच्या ज्या काय प्रक्रिया आहेत लँड ॲक्विजिशन वगैरे मला याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन कमी आहे कारण हा सागरी महामार्ग आहे आणि यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे अहमदाबाद मुंबई हे जे काही ट्रॅफिक असतं हे ट्रॅफिक या सागरी महामार्गामुळे कोस्टल रोडमुळे दूर होणार आहे आणि हा जो आहे हा सागरी महामार्ग येणाऱ्या मुंबई वडोदरा या मार्गाला देखील कनेक्ट केला जाईल मिसिंग लिंकच्या माध्यमातून जेणेकरून हा वाढवणपर्यंत पालघरपर्यंत हा महामार्ग पुढे जोडला जाईल. हिंदी भाषा संदर्भामध्ये दादाजी भुसेंनी राज ठाकरेंची भेट घेतली मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे 6 तारखेला आणि उद्धव ठाकरे 7 तारखेला मोर्चा काढणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये परवाच आमची बैठक झाली. त्यामध्ये दादाजी भुसे होते आणि शिक्षण विभागाचे देखील अधिकारी होते, त्या विभागाचे राज्यमंत्री देखील होते आणि यामध्ये असं ठरलं की ज्या हिंदी भाषेबाबत जे काही अगोदर अनिवार्य कंपल्सरी होतं ते तर आपण काढून टाकलेलं आहे. म्हणजे हिंदी भाषा अनिवार्य होणार नाही हे नक्की झालेलं आहे. अनिवार्य केलं जाणार नाही हेही नक्की झालेलं आहे. फक्त ज्या लोकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ज्यांनी केल्या ज्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं देखील क्रमप्राप्त आहे आणि म्हणून दादा भुसे हे राज ठाकरे साहेबांशी भेटले, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करतील, आपल्या मीडियाशी देखील ते इंटरॅक्शन करतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सगळं एकत्र ज्या काही चर्चेच्या माध्यमातून एक चर्चेचा जो काही सार आहे किंबहुना जे काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे त्यावर मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही दोघंही अजितदादा मी असेन आणि मुख्यमंत्री असतील याच्यावर बसून चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. उदय सामंत यांनी एक आता खुलासा केला आहे पहिलं त्रिभाषा सूत्र याला ते विरोध करतात. पुनर्विचार होणार कारण दादा भुसे 7 दिवस सगळ्यांशी बोलेल आणि मग हा म्हणून दादा भुसे स्वतः बोलत आहेत
म्हणजे सरकारने कुठली आडमुठी भूमिका घेतलेली नाही. शेवटी आपण लोकांसाठी करतो, जनतेसाठी करतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे कुठल्याही जोर जबरदस्तीने आतापर्यंत गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कुठलाही निर्णय आम्ही लादलेला नाही. त्यामुळे हे लोकांचं लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे सगळ्यांची चर्चा या ठिकाणी करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाईल. खुलासा केला आहे ठाकरेंचा एक डॉक्टर व्हिडिओ व्हायरल बाशेलकर होतो, यांच्या त्याच्यामध्ये अध्यक्षतेखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली काय? होती. डॉक्टर बाशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि त्या अहवालात असं म्हटलं आहे इयत्ता पहिलीपासूनच हिंदी सक्ती असावी आणि तो उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये अहवालाचं जे आहे ते स्वीकार केलेलं आहे. तुम्ही काय म्हणत होता? नाही, तोच प्रश्न होता की आदित्य ठाकरेंचाही एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्याच्यामध्ये त्यांनी त्रिभाषी सूत्रीचा अवलंब करावा असे मागणी उद्धव ठाकरे केलेली वेगळी होती. भूमिका मांडतायत. आणि आता उद्धव ठाकरे आदित्यच्या विरोधात वेगळी भूमिका मांडतायत. म्हणजे खरं म्हणजे हा दुटप्पीपणाची भूमिका झाली. पण सरकार कुठलीही दुटप्पीपणाची भूमिका घेणार नाही. ज्यांनी कोणी घेतली असेल त्यांच्या काळामध्ये त्याच्यावर आम्ही काही जात नाही. कोण काय म्हणालं, कोणी काय निर्णय घेतला, आम्ही कधी सरकार म्हणून जो निर्णय घेतो तो जनतेच्या हिताचा घेतो, सर्वसामान्य माणसाच्या हिताचा घेतो आणि यामध्ये देखील सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय जो काही आहे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय आम्ही घेऊ. देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू असल्याचं MSRDC कडनं जे महत्वाचे प्रकल्प केले जात आहेत त्यावर आता अर्थ खात्याकडनं देखरेख ठेवली जाईल अशा प्रकारची एक माहिती समोर आली. ते माहीत नाही. अरे बाबा, ते आम्हाला माहीत नाही आहे आणि त्याच्याबद्दल माझ्या कानावर काय माहिती आलेली नाही. शरद पवारांनी देशामध्ये चाहेंगे ट्विन टनल को लेकर जो सीएम सर ने भी जो आह्वान किया कि एक जल्द से जल्दी वो टनल पूरी ये ठाणे बोरीवली ट्विन टनल जो है बहुत ही महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रोजेक्ट है. आज 1.5 से 2 घंटे वहाँ पर ट्रैवल टाइम है. अगर हम इसको जल्द करते हैं तो निश्चित रूप से ये यहाँ के 1.5-2 घंटे लोगों का ट्रैवल टाइम बच जाएगा और पोल्यूशन कम होगा, फ्यूल बचेगा, समय बचेगा, सब कुछ बचेगा. और ये 10-15 मिनट में ठाणे से बोरीवली और बोरीवली से ठाणे ये ऐसा गेम चेंजर प्रोजेक्ट है. उसके ऊपर भी आज चर्चा हुई है. उसके बाद उत्तन से विरार तक जो है कोस्टल हाईवे है उसके बारे में भी चर्चा हुई है. उसमें जो भी हर्डल्स है, जो भी प्रॉब्लम्स है उसको सॉल्व करने की सूचनाएं मुख्यमंत्री जी ने दी हुई है. और निश्चित रूप से ये MMRDA के प्रोजेक्ट है और MMRDA के माध्यम से इसको जल्द से जल्द बिफोर टाइम कैसे हो जाए तो ताकि लोगों को राहत मिले, इसके ऊपर सरकार काम कर रही है. राजनाथ सिंह जो है अभी चाइना में है और उन्होंने वहाँ पे भी जो स्टेटमेंट दिया है कि टेररिज्म को जो है वो इंडिया में जो है सहा नहीं जाएगा और साइन भी नहीं किया है पेपर्स पे. तो एक बड़ी जीत आप मानते हैं इंडिया की? हाँ, बिल्कुल बड़ी जीत है. ये जो पहलगाम वाला हमला हुआ, जो हमारे बेकसूर लोगों को मारा गया, हमारे बहनाओं का सिंदूर मिटाया गया, उसके बारे में तो हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने पाकिस्तान को तो पूरी बराबर सबक सिखाई है. उनको अभी मुंह तोड़ जवाब दिया है और करारा जवाब दिया है. और अभी पाकिस्तान हिंदुस्तान की ओर आंख उठाकर देखने की जरूरत नहीं करेगा. और राजनाथ सिंह जी जो हमारे रक्षा मंत्री है, उन्होंने भी कहा है कि अभी कोई भारत किसी बात को पाकिस्तान के किसी भी हरकत को सहन नहीं करेगा. क्योंकि इससे पहले भी कहा है मोदी जी ने कि यहाँ पर अभी सिर्फ बात होगी POK पर और दहशतवाद जो है ख़त्म करने पर बात होगी. अभी कोई भी हरकत अगर आतंकवादी करते हैं तो उसे सिर्फ वॉर समझा जाएगा, युद्ध समझा जाएगा और उसी तरह पाकिस्तान को ट्रीट किया जाएगा. इसलिए मैं राजनाथ सिंह जी को भी धन्यवाद देता हूँ, उनका भी अभिनंदन करता हूँ क्योंकि वहाँ वो कहाँ पर विदेश में है, चाइना में है और उन्होंने रोक ठोक बात कही है कि भारत ये अभी नया भारत है, ये घुस के मारने वाला भारत है. इसके पहले कई बार हमले हुए लेकिन एक्शन को रिएक्शन कभी नहीं मिली. अपने कई लोगों को मारा गया, अपनी सेना के जवानों को मारा गया. हमारे लगभग 20,000 ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.